हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला थंबनेलवरनं तर समजूनच जाईल काय आहे. पण तरी मला पण माहिती नाही हा ब्लॉग कसा होतोय, काय होतोय, किती मजा येते ब्लॉगमध्ये. पण तरी पण आता मी चाललेलो आहे गावी. तर बघूया आपला हा ब्लॉग कसा होतोय, काय होतोय, कशी मजा येते. आणि कौन है ये जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं आमचा ट्रॅव्हल पण होतोय. तर हे मी सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतच राहील. काही की मला घरून शूट करता आलं नाही, तर मी आता डायरेक्टली स्टेशनवरनं शूट करतो. तर गाईज, जर का कोणी चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओज बघा देखील. माझे वॉच टायमिंग पण वाढवा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. चला मग, बाय बाय. तू जो मेरे पास है काहीतरी बोल, हाय बाय वगैरे काहीतरी बोल. नसतं हसायची कामं नको करू. तू पण काहीतरी बोल. कसं वाटतंय मग धावपळ करून? कशी वाटली मग? आता ट्रेन तर काय टायमावरती आलेली नाहीये, लेट तर झालेलीच आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा, कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. पाय दुखत आहे. तर ही अजूनपर्यंत अंबरनाथ ट्रेन थांबलेली आहे. भाई पुष्पा 2. సోసేకి అక్కిరవ్వ మాదిరి ఉంటాడే నా సామే ही बघा, ही पोरगी तिला विंडो सीट हवी होती. विंडो सीटला बसली आणि विंडो सीट गेली. अभी मजा आएगा ना भिड़ो. बस. कशाला आता बसला इकडे, नंतर जा. बस नाही ती इथे बस. चल इथं बस, जा. चामुंडाच्या पुढे गर्दीमध्ये जायचं. चामुंडाच्या पुढे आले तो परिवार आहे सगळं. तर गाईज, आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. हा जागा देखील घेतलेली आहे आणि बघू शकता सगळीच्या सगळी ट्रेन खाली आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. सगळी ट्रेन खाली आहे. तर असंच आपलं आता कशी होते काय माहिती मजा. आता ब्लॉग कसा होतो ते मला देखील माहिती नाही. तर बघूया आपण कसं होतं, काय होतं. चला, तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा विदाऊट न स्किप करता. चला चलो, तर आता बाय बाय कल्याण. आता आमचा असा टाइमपास चालू आहे आणि काही मजा मस्ती करण्यासाठी पण काहीच हे नाही आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर जे 2 जणी आहेत त्यांची तुम्हाला तोंड दाखवतो ते कसे बघा आणि काय काय खात आहेत. म्हणजे हे काहीच कसली पडलेली नाही आणि असंच आपला टाइमपास सुरू आहे, असंच आपला ट्रॅव्हल पण सुरू आहे. तर आपला आणि कसा होतो चला तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर गाईज, आता आम्ही कसाऱ्याला पोचलेलो आहोत. हा बघा कसाऱ्याचा बोर्ड. तर आता कसाऱ्यावरनं आता इकडनं कल्याणवरनं आम्ही बसलेलो होतो 1:15 वाजता आणि आता कल्याणला पोचायला आम्हाला वाजले असेल 2:45. तर बघूया आता आपण आपली गाडी राईट टाईम दाखवते येत आहे. तर बघूया आपल्याला राईट टाईम आपण नांदगावला पोचतोय का नाही. तर गाईज, मला ट्रेनमध्ये सुद्धा एन्जॉयमेंटचं काहीच हे भेटत नाही आहे. तर बघूया आपण आपला ब्लॉग कसा होतो, काय होतं. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन आलेला असेल तर त्याने चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉग्स वगैरे ते सगळ्यात आधी त्याच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग काहीच बाय.
आलेलो आहोत लासलगावला आणि आता आमचे शेर सगळे जागे झालेले आहेत ते बघा मगाशी झोपलेले होते आणि आता जागे झाले दोन्ही शेर जागे झाले त्यामुळे आता बघूया आपल्याला काही ब्लॉगमध्ये मजा वगैरे करतो त्यामुळे नक्की ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा चला आता नांदगाव स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही उतरतो हां आमचे शेअर बघा पहिले ढकलून पुढे जात आहेत आता उतरायचं बघा आता आम्ही उतरतोय चला मावशी चला चलो हे बाई चल गजब बेइज्जती है बाई उतरलीस तू ही दुसरी बाई आमची तर आता आम्ही नांदगाव स्टेशनला उतरलेलो आहे नक्की नांदगावच आहे ना हा स्टेशन पण भारी आहे त्यामुळे म्हटलं नांदगावच आहे ना चला आता कुठून जायचं ब्रिजवर ना का खालून हा काय आलो चला आता आम्हाला जायचंय खालून जागूचं घर आता आम्ही जागूच्या घरी जाऊन आता आम्ही चहा पाणी वगैरे पिणार आहोत तर जागू नाहीये मेन म्हणजे अगर हम करें तो करें क्या बोले तो बोले ते बघा आमचा माणूस येते हे बघा हे बघा यांच्या गावी आल्यानंतर हे असं असतं चालणं ढोलणं बाई मी घेत होतो स्वेटर मला घेऊन नाही दिलेलं आहे स्वेटर ते पण हिने स्वेटर घेऊन दिलेलं नाहीये पिऊ तू बरोबर होतीस तू बोलत होती की इकडे नांदगावमध्ये थंडी आहे करू मी तिला एवढं पण सांगितलं होतं तुझ्याच बहिणीला तर ती बोलली काय की नाही हो काही नाही आहे थंडी तर आम्हाला कोणालाही दोघांनाही स्वेटर घेतलेला नाही आहे तुला ही बघा ही अशी तुझी बहीण मम्मी बघ मग कसं वाटतंय तुला हां विंटर मानसीला काय मानसीला ही थंडी म्हणजे नॉर्मल असेल आपल्यासाठी बाबा भरपूर काही आहे ही थंडी रस्ता नाही आहे डायरेक्ट रस्ताच ब्लॉक आहे भेंडी चला तर मग गाईज आता आम्ही जाऊन रस्ते वगैरे शोधतो आणि नंतर मग ब्लॉग कंटिन्यू करतो तिकडे घरी पोहोचल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो चला बाय बाय बाई बोल ना ग बाई बोल ना ग स्वातीच्या घराकडे काय स्वाती बोलवत नाही काय नाही स्वातीच्याकडे काय स्वातीचं काय स्वाती फक्त असं तोंडापुरती बोलते हा या करून बाई मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात काय स्वाती कुठे काय बघतीये मी एडिट करून टाकले विसावा पावभाजी इकडं पण भेटी विसावा हे माणसं सॉरी माणसं इकडं पण फार्मावाले आहेत बघ ना हा ठिकाणी घ्यायचं काय आणि मी जेव्हा बसने अपडाऊन करायची ना बसची वाट पाहत आम्ही इथं बसायचो हा बसला टाइम असला नाही गार्डन कुठल्या गार्डनला जाऊन खेळायचं म्हणजे तुम्ही कॉलेज बंक करायचे आणि इकडे जाऊन खेळायचे कॉलेजला असताना नाही शाळेत असताना शाळेत असं म्हणजे शाळा बंक करायचे सुटल्यानंतर
बसने अपडाऊन करायचं बसची वाट बघत. बघा मम्मी आणि पप्पा दोघांनीही बघा तुमची पोरगी शाळा सुटल्यानंतर इकडं टाइमपास करायची. बघा कुठले सर होते. काय बोलते कोणाला येडं बोलते. कोणाला नवीन बनवलं. गाईज आता मला फायनली रिक्षा भेटलेली आणि आता डायरेक्टली घरीच. फायनली बाबा लवकर भेटली तरी अजून घरी जायचं आहे असं हंसता तू तो गया बेटे. A few moments later. तर गाईज आत्ता मी पोचलेलो आहे गावामध्ये आणि घराच्या जवळ पण आलेलं आहे. आतमध्ये सगळा बॅगा वगैरे आतमध्ये ठेवल्या आणि आत्ता बाहेर आलेलो त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करते परत आणि तुम्हाला घरसुद्धा दाखवतो. हे बघा तुम्हाला घर दाखवतो पण त्याआधी माझ्या एका लहान मेवणीबरोबर तुमची ओळख करून देतो. ये इकडे नक्की. हाय. काय मग कसं वाटतं. काय नाही तुम्ही आले तर खूप छान होत. एक नंबर. मग काय मग कसं इकडची थंडी वगैरे काय बोलतो. इथं आता सध्या थंडी आहे पण नव्हती कालपासून नव्हती आज जास्त. हो मग उद्या मजा करायची ना. हा मग उद्या करूया. मस्ती मारे वानू गजुनी थाय खावानू पिवानू मजानी लाय मोजानी लाय मजानी लाय खावानू पिवानू मजानी लाय टेन्शन लेवानू गजुनी थाय खावानू पिवानू मजानी लाय. मजा. आणि बाबांना पण भेटायला आलो होतो त्यामुळे त्यांना पण भेटून वगैरे झालेलं आहे. आता ते आतमध्ये झोपले ते नंतर कधी दाखवतो तुम्हाला. चला आज जाऊया. तर गाईज आता मी तुम्हाला माझ्या लहान मेवणीबरोबर ते ओळख करून दिली. आता तिच्यापेक्षा पण अजून एक लहान माझी मेवणी आहे तिची मी ओळख करून देतो. हाय गाईज. तर माझे नाव आहे रुली म्हणजे मला घरी रुली म्हणतात पण शाळेत नाव आहे अपर्णा. हे माझे भाऊजी. अजून काही नाही. अजून शाळेची फीस. शाळेत मी तसं गावात नाही जात मी दुसऱ्या गावी जाती म्हणजे मी सेमीत ऍडमिशन घेतलंय तिथं जाती. तरी आमचं गाव ब्लॉग मध्ये एवढं सगळं सांगतो. भारी थंडी आहे बाईची इकडे मस्त. ते बघा अजून एक आहे ते बघा ती पाहते. चला मग आता थोड्या वेळाने बोलतो तुमच्याशी. चला बाय बाय. तर गाईज मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला घर दाखवतो तर चला आपण पहिले घर बघूया. हे बघा हे सगळं आहे गावचं घर. इकडे मोरी आहे बाथरूम आणि हा मेन डोर. इकडे एक देखील रूम आहे आणि हे बघा ह्या सगळ्या माझ्या साल्या आहेत. ही एक लहान ही मोठी ही तिच्यापेक्षा मोठी या आजी ही मम्मी आईला माझ्या सासूबाई पण आलेले आहेत. आजोबा पण आहेत. हिला तर ओळखतात त्यामुळे तिचं काही इंट्रोड्यूस करून घ्यायची गरज नाही. हे सगळं या माझ्या छोट्या सासूबाई. मस्त मजेत. जय भीम. हे सगळं किचन वगैरे येते आणि ही आमची माझी लहान. तुम्ही कधी आले आता. हा बोला जरा तुम्ही बोला ब्लॉग मध्ये काय बोलता बोला. गाव कसं वाटलं आमचं. मस्त मजेत. अजून तरी थंडी थोडीफार जाणवते आता थोडी हळूहळू जास्त थंडी आजी बोला.
बोला. हा बरं ना. मस्त मजेत. कोणी नाहीये, ब्लॉग येतो. बाबा बघा. बाबा हे करा. जाऊ द्या, बाबांची तब्येत ठीक नाहीये त्यामुळे आपण जास्त त्यांना प्रेशराईज नाही करू शकत. चला ही बघा, ही मगाशी ती दिसत नव्हती ना. हीच ती, हीच ती पोरगी, हीच ती पोरगी. बोल बरं, चल बोल बोल. अजून हाय गाईज, माझ्या भाऊजींना सबस्क्राईब करावं, लाईक द्या, अजून कमेंट पण करा. आणि चॅनलचं नाव काय आहे ते सगळं सांग की. चॅनलचं नाव आहे शुभम गरुड. अजून पुढे म्हणजे SG क्रिएशन. SG क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा आणि हा ब्लॉग नक्की पहा. तर काय आता माझी लहान मेवणी तर बोललेली आहे, तर आता माझ्या सासूबाईकडनं ऐकूया. चला आता ते बोलतील. बोला आता तुम्ही बोला. बोला लवकर. बोला ना. चॅनलचं नाव सांगा. युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा और लाईक करा. बस, थँक्यू. चला कमेंट करा. ब्लॉग आवडला तर खाली कमेंट करा. चला तर मग आता सगळ्यांची ओळख वगैरे करून झालेली आहे. तुम्हाला घर देखील दाखवलंय आणि आता बाकीचा ब्लॉग सुद्धा लगेच कंटिन्यू करा. बाय. बोलत होत्या ना मला, ती म्हणे आई म्हणे आम्हाला कोणाला सांगितलं म्हणे काका. मला काय माहिती समोर म्हणजे तुला असेल का फोन कर मला पटापट. आता मी तर पडेल मी त्या आज उठून गेलो तुला घेऊन ती तुझी मेथीची भाजी, मिरच्या, चिन तो बाजार गेलता बाबा. तर काहीच आत्ताचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. मजा मस्ती सगळी झालेली आहे आणि आता झालं आहे झोपायचा टायमिंग. तर आता आम्ही सगळेजण जाऊन आता झोप वगैरे करून घेऊ, कारण की झोपायला वगैरे भेटलेला नाही आहे. सकाळी सुद्धा लवकर उठणं वगैरे झालेलं आहे त्यामुळे झोपायला वगैरे झालेलं नाही आहे. तर आता सगळेजण चालले झोपायला, तर तुम्ही पण झोपून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. चला बाय बाय.